नमस्कार. तर कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी आलेलो महाबळेश्वरला पप्पा आणि मम्मींची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. तर आज आम्ही इथे स्टे केला आहे. तर आम्ही इथे स्टे केला आहे ना, तिथे पण ती खूप भारी जागा आहे. तर ती व्हिडिओ वेगळी येईल. तर ती बघा, आय बटन दिसत असेल तुम्हाला, तिथे असेल ती व्हिडिओ, नक्की बघा. कारण 100% गॅरंटी आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येईल. ही इथे जे आहे होमस्टे तो खूप भारी आहे. आणि मी आता वरच्या फ्लोअरवर थांबलो आहे. म्हणजे बघा अशी सीडी आहे आणि मग सीडीने वर आहे आलो आणि एकटाच झोपलेलो आणि खाली पप्पा मी आणि उर्मी झोपले. तर इथे बघा असा पडदा आहे. तर तुम्हाला इथून आता व्ह्यू दाखवतो कसला भारी येतो इथं. हे बघा, तर बघा हा आहे व्ह्यू. हा बघा इथे समोरच सनराईज झालाय, तर त्या पण मी फोटो काढलाय. आणि हे बघा कसला भारी व्ह्यू येतो इथून डायरेक्ट वरूनच. आणि ना इथे थंडी खूप आहे. आता गरमीचा सीझन चालू आहे पण तरी रात्री खूप थंडी पडलेली. मी बाहेर पण खाली जात नव्हतो, एवढी थंडी होती. अंगावर तुम्हाला डबल हे जी बेडशीट आहे म्हणजे अंगावर ही चादर आहे, तर ती मी डबल लेअर घेतलेली अशी. खूप थंडी लागत होती इथे वरती. आणि खाली काय माहीत थंडी लागते का नाही ते. मी वर झोपलेलो म्हणून वर तर खूप लागली थंडी. आता सकाळी पण आता मी 5 नाही 6 वाजता उठलो, तर तेव्हा पण खूप थंडी लागत होती. तर आता मीच उठलो आहे पहिले, तर मला काही कामं नाही. मग आंघोळ करून घेतो पटकन. मी व्हिडिओ वगैरे काढायचे होते ते. आणि आता मग आंघोळ करायला जातो. चला आता आंघोळ करायला भेटतो तुम्हाला. तर बघा ही आहे गॅलरी आणि इथून ना सारखा कंटिन्युअस मोरचा आवाज येतो आहे. तर आत्ता नसेल येत पण मध्ये आता येत होता खूप वेळ. आता परत होईल चालू 5-10 मिनिटांनी मोराचा आवाज येईल. तर जर आला तर ऐकवतो तुम्हाला. तर आता आंघोळ करून झालेली आहे आणि आता मम्मी पप्पा पण करते आंघोळ. आणि मग आता ना खाली जातो आणि जरा नाश्ता वगैरेचं सांगून येतो, काय काय आहे ते बघतो. तर आता आलोय खाली आणि नाही आता नाश्ता करण्यासाठी आलो खाली. इथे बघा इथे आहे नाश्ता करायला, इथे करू नाश्ता आता. ही बघा उर्मी. तर तुम्ही बोला असाल हे डोक्याला काय लागले, तर कालची व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल की उर्मीला डोक्याला काय लागले. ते सगळी स्टोरी सांगितली मी त्याच्यात कालच्या व्हिडिओमध्ये, तर नक्की बघा ती व्हिडिओ. आणि आता मग नाश्ता करू इथे. तर आता आलो आहे गाडीमध्ये आणि आता जाऊ एव्हिस वर्ल्डला. तर तिथे पण खूप भारी आहे म्हणजे फोटोज वगैरे सगळं काढण्यासाठी. तर चला तिकडे जाऊया. आम्ही पोचलो आहे एव्हिस वर्ल्डला आणि एव्हिस वर्ल्डची जी व्हिडिओ आहे ती वेगळी आहे, तर ती पण नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल. तर एव्हिस वर्ल्डमध्ये वेगवेगळे मूवीज आणि कार्टूनचे कॅरेक्टर आहेत, तर त्यांच्यासोबत तुम्हाला फोटो काढायला भेटतात. आणि आर्टिफिशियल जंगल पण आहे हे बघा. आणि तिथे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण एन्जॉय करू शकता. एव्हिस वर्ल्डमधून निघालो आता आणि आता आम्ही चाललो आहे पहिलं लोकेशन आहे, तर तिथे ती जरा लांब आहे. मग त्याच्या आधी हॉलिवूड वॅक्सचं म्युझियम आहे, तर तिथे चाललो आहे. आणि ॲक्वेरियम पण आहे तिथे, तर ते बघण्यासाठी चाललो आहे. आता आम्ही इथे मॅप्रो गार्डनच्या इथे पोचलोय. तर आता ना जरा गरमी व्हायला लागले, म्हणजे रात्री असते थंडी पण आता दुपारी जरा आहे गरमी. आणि म्हणून आता जरा थंड होण्यासाठी आम्ही जातोय
आईस्क्रीम खायला, स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम. तर आता जाऊ आणि दाखवतो आईस्क्रीम. खूप भारी लागते इकडची आईस्क्रीम स्ट्रॉबेरीची. तर आम्ही नंतर स्ट्रॉबेरी विथ क्रीम तर खाल्लंच. मी मगाशी तुम्हाला बोललो स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम, तर त्याला स्ट्रॉबेरी विथ क्रीम बोलतात. मगाशी मी चुकून आईस्क्रीम बोललो. तर ते तर आम्ही खाल्लंच आणि मी विसरलो तुम्हाला दाखवायला. तर नंतर मग ते झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो विंटेज बाईक्स बघण्यासाठी. तर पहिल्या लोकेशनला जायचं होतं पण तिथे कॅन्सल केलं. वॅक्स म्युझियमला जायचं होतं, तिथे कॅन्सल केलं आणि आम्ही गेलो मग विंटेज बाईक्स बघण्यासाठी. तर चला आता तुम्हाला दाखवतो विंटेज बाईक्स. आम्ही जवळ आलेलो आहोत विंटेज बाईक्स बघण्यासाठी आलेलो आहोत इथे. हे बघा, Your destination is on the right. तर आता पोचलेलो आहोत इथे विंटेज बाईक्स बघण्यासाठी. हे बघा, तर हे विंटेज माइल्स म्हणून आहे. तर त्यांचं हे पण आहे, म्हणजे गुगलवर वेबसाईट पण आहे vintagemills.in. तर तिथे तुम्हाला माहिती भेटेल सगळं. आणि चला आता जाऊ आतमध्ये आणि बघू कुठल्या कुठल्या बाईक्स आहेत त्या. तर आत गेल्यावर ना मी एकदम येडा झालो, कारण ना खूप बाईक्स होत्या. 2 रूम होत्या खूप मोठ्या, त्यांच्यामध्ये अशा 4 लाईन होत्या बाईक्सच्या. तर आणि हे बघा, इथे बाहेर असं फोटो काढायला पण बाईक्स ठेवलेल्या. हे बघा, फोटो पण काढलाय मी. तर आता मी शूटिंग केले, तिथे आत गेलेलो होतो सगळे आणि खूप भारी होत्या बाईक्स, केवढ्या होत्या. आणि जर तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल तर मी वेगळी बनवले व्हिडिओ. मी ह्याच व्हिडिओमध्ये घेणार होतो, पण ती म्हणजे भरपूर मोठी झाली असती ना मग ही व्हिडिओ, म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये नाही घेतली. आणि ती व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल त्या व्हिडिओची. आणि आता बघू मग पुढे कुठे जायचं ते. आणि हे बघा, हे तिकीट्स आहेत तिकडचे. आता आम्ही गेलेलो तिथे. तर काल काय गोकार्टिंग करायला भेटली ना, तर आता बघू इथे अजून घेतलं आहे गोकार्टसाठी. तर इथे बघू आता हाईट पुरते का. तर काल पण म्हणजे होत होती, पुरे होती, पण ते नाही बोलत होते म्हणून आता बघू. आहे बघा इथे. आणि मग ते झाल्यावर इथे जेऊ. तर फायनली भेटलं आता. आणि बघा ही तिकीट आहे. आता जाऊ आणि मग देतो तिकीट त्यांना आणि बसतो गोकार्टमध्ये. तर आता गोकार्टिंग करून झाले आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं. तर आता आम्ही चाललो जेवायला. बघा इथे गोकार्टिंग केले आणि गोकार्टिंगच्या इथे साईडलाच आहे रेस्टॉरंट, तर इथे जेऊ. तर आता आलोय रेस्टॉरंटमध्ये आणि ना ते माझा जरा ड्रिफ्ट वगैरे मारायचा प्लॅन होता, पण ब्रेक एवढे टाईट नव्हते, जरा लूज होते ते, म्हणून काय मारताना. तर आता जेवण वगैरे झालंय आणि निघालो आता. तर आता मग जाऊ महाबळेश्वरचा जो मार्केट आहे मेन तिथे. आता आम्ही जरा महाबळेश्वरच्या बाहेरच्या साईडला होतो. आता जाऊ मग महाबळेश्वरला मार्केटमध्ये, मार्केट फीज वगैरे. तर आता आम्ही पोचलो आहे महाबळेश्वर मार्केटच्या पार्किंगमध्ये. तरी गव्हर्नमेंटची पार्किंग आहे, तर तिकडे लावले गाडी. दिसत नसेल तुम्हाला कारण त्या साईडला आहे जरा. आता फिरू मार्केटमध्ये, मी तुम्हाला पण दाखवतो काय काय आहे ते मार्केटमध्ये महाबळेश्वरच्या. तर बघा, हा आहे महाबळेश्वरचा मार्केट. तर आता बघा पाऊस आलेला आहे मार्केटमध्ये. हे बघा, आणि इथून बघा ह्या दुकानातून उर्मीसाठी शूज घेतले ते. आणि ती मी बघा हे हातात घेतले.
आणि व्हाईट घेतले जातात तिला म्हणून घालून फिरते ती. तर आता मार्केटमधून शॉपिंग वगैरे तर करून झाले. हे बघा हे शेंग आहेत आणि चॉकलेट आहेत तर ते घेतले. तर आईसाठी घेतले, आई आणि बाबांसाठी. तर चाललो आहे पार्किंगला, गाडी जिथे लावले तिथे. तर पाऊस चालूच आहे अजून. तर जातो आणि गाडीत बसतो. इकडचा पाऊस आहे ना खूप थंड आहे. तर म्हणजे असं थेंब पडलं की थंड वाटतं एकदम. तर आता जातो आणि बसतो गाडीत. हे बघा पार्किंग जोरात झाला पाऊस. आता जातो पटकन. गाडीमध्ये आलो आता आणि आता निघू माळला जाण्यासाठी. आणि तुम्हाला आता मी नोबिता दाखवणार आहे, रिअल लाईफचा खंबा दाखवतो. हा बघा नोबिता झोपलाय. तो नोबिता कसा 5 मिनिटात लगेच झोपतो तशी उर्मी आता गाडीत आली आणि लगेच 5 मिनिटं पण नाही 2 मिनिटातच झोपले. बघा झोपले. आता आपण जाऊ माळला. आणि घरात शिरताच आम्हाला आंब्याचा सुगंध आला. तर ही बघा आंब्याची पेटी. तर ही ऋषभ तोडणकर दादा आहेत. तर तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असाल तर. तर त्यांच्या मित्रांनी पाठवले ते आंबे. हे बघा ही आंब्याची पेटी आहे. तर चला आता ते खोलूया. हे बघा ही आहे पेटी. आणि हे जे दिसत असतील दोऱ्या तुम्हाला तर ते आता कापतो. तर आता दोऱ्या खोलल्यात आणि आता हे लाकूड आहे तर ते पण खोलू. तर हे बघा आंबे आणि कसला भारी सुगंध आलाय आंब्यांचा. खूप भारी आहेत आंबे. बघा असे लाल पण झालेत. खूप भारी आहेत बघा. एवढूशात काय पुरल. तर हा बघा हा टोप आहे. तर त्यात आता आंबे काढू. आणि मम्मी आता आंबे पण कापते. म्हणजे एक आंबा कापते. तर तो आता खाऊ आणि सांगतो तुम्हाला कसा आहे तो आंबा. तर हा बघा आंबा कापला आता आणि उर्मीने घेतलाय. तर आता खाऊ आंबा. मी सांगतो टेस्ट तुम्हाला. दे मम्मी. हा बघा पीस घेतला आता आंब्याचा खातो. खूपच भारी लागतं. आतापर्यंत जेवढे आंबे खाल्लेत तर त्यापेक्षा हा खूप भारी आहे. आता मग खातो पटकन कारण खूप भारी आहे आंबा. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची व्हिडिओ. आजचा व्लॉग इथेच एंड होत आहे. आणि आज आपण एव्हीज वर्ल्डला फिरलो आणि ते बाईक्स विंटेज बाईक्स वगैरेसाठी पण गेलेलो. तर त्या जे व्हिडिओच्या लिंक्स आहेत तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि फर्स्ट पार्ट आहे म्हणजे महाबळेश्वरला यायचा तर तो पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये. नक्कीच चेक करा त्या व्हिडिओ पण. तुम्हाला खूप मजा येईल. आणि रिसॉर्ट जिथे आम्ही राहिलेलो हाय-फाय रिसॉर्ट तर त्याची पण लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण नक्कीच फॉलो करा. बाय.